अमरावती शहरातील शोभानगर येथील माँ दुर्गादेवी मंदिरात गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या उत्सवात तब्बल 1111 भाविकांनी एकत्र येत श्री सप्तशती विजय ग्रंथाचे महापारायण पठण करत भक्तीचा अनोखा सोहळा अनुभवला। अमरावतीतील शोभानगर परिसरात माँ दुर्गादेवी मंदिरात गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने मंदिर संस्थेच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये विशेष आकर्षण ठरला तो श्री सप्तशती विजय ग्रंथाचा सामूहिक महापारायण पठण सोहळा। 25 मार्च 2026 रोजी हा भव्य सोहळा संपन्न झाला असून तब्बल 1111 भाविकांनी एकत्र येत या सामूहिकरित्या पारायणाचं पठण केलं। मी राजेश्री राजेंद्र जडाळे, नवीन कॉटन मार्केट, प्रभाग क्रमांक 5, काँग्रेस पक्षातून नगरसेवक झालेली आहे। आज आमच्या इथे हा उत्सव जो आहे, हा उत्सव सन्माननीय आमचे जाजोदिया साहेब व श्रीमती ताई व आमच्या नेहमीच्याच ज्या आमच्या, मी तर त्यांना म्हणजे ननदबाई म्हणते, पण ज्या आमच्या म्हणजे ज्यांनी आमच्या परिसराला एकदम धार्मिकतेत गुंतवून टाकलं व एकदम चैतन्यमय वातावरण राहते नेहमीसाठी आमच्या इथे, अशा आमच्या ताई यांचे मी खूप खूप आभार मानते। त्यांनी मला इथे बोलावलं, एवढा मान सन्मान केला व त्यांच्या कर्तृत्वाबद्दल बोलायचं काहीच नाही। म्हणजे त्यांच्यामुळे आमच्या प्रभागात एवढं धार्मिक वातावरण झालं व एवढ्या म्हणजे ज्या आमच्या महिला आहे भगिनी त्यांच्या पाठीशी असते नेहमीच। त्यांचं धार्मिक कार्याबद्दल म्हणजे काय बोलावं, म्हणजे शब्द अपुरे पडतात। त्यांचा नेहमी नित्य म्हणजे 12ही महिने त्यांची हे सेवा, दुर्गा मातेची सेवा, अजून कोणतीही सेवा असो, नेहमीसाठी सतत करत राहतात त्या। त्यांचा मला वाटते दर शनिवारी महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम राहतो व त्यांचा एक पाय तुम्ही त्यांच्यात म्हणजे असं एवढी नम्रता आहे की त्या कोणाचा एवढा आदर सत्कार करतात। त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते व त्यांचे धन्यवाद मानते व त्यांच्यामुळे मला आज एवढा मोठा सुवर्ण संधी मिळाली। संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। यावेळी उपस्थित भक्तांसाठी मंदिर संस्थेच्या वतीने महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। त्याचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला। या महोत्सवादरम्यान श्याम भजन संध्या, सुंदरकांड, आरती, हवन, भजन तसेच राम जन्म सोहळा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली। मैं रोशनी दुबे, शोभानगर, अमरावती, माँ दुर्गा देवी मंदिर। आज हमारे यहाँ पे महापारायण दुर्गा सप्तशती माते का पाठ हुआ है। इसके अंदर हमारी राजेंद्र भाऊ जठाड़े, राजश्री ताई जठाड़े मेरी भाभी, मेरे भाई, इधर अंजू दीदी मेरी भाभी, पवन भैया जाजोदिया और हमारे राजू भैया, इन्होंने आके मेरा मान सम्मान बढ़ाया, मंदिर की शोभा बढ़ाई। इस महापारायण साखड़ी की उन्होंने दशा ही बदल दी। इतना उन्होंने प्यार किया, उनको बहुत अच्छा लगा और उन्होंने आके जो उत्साह दिखाया कन्या पूजन में, इतना मान सम्मान दिखा के पूरे परिसर को उन्होंने खुश कर दिया। और हमारी दीदी, मेरी भाभी राजेश्री ताई, इनका तो लाजवाब कहना है। इनके बारे में जितना भी बोलूं उतना कम ही है। साल के 12 महीने मंदिर की हमेशा सेवा करती थी, आगे भी ये करती ही रहेंगी और मैं हमेशा इनके साथ रहूंगी। वैसे ही मेरे पवन भैया, मेरी अंजू भाभी, ये हमेशा मुझे प्यार करते हैं। मैं कभी भी एक फोन लगाती हूँ, कभी भी तत्पर हर सेवा के लिए खड़े रहते हैं। मैं इनका हमेशा आभार प्रकट करूंगी और इन्हें मैं बहुत बहुत धन्यवाद देती हूँ कि इन्होंने आके इस मंदिर की, शोभानगर की, हमारे परिसर की शोभा बढ़ाई, मान सम्मान किया। इसलिए मैं इनके बहुत बहुत आभार धन्यवाद प्रकट करती हूँ। याशिवाय दररोज महिला भजन मंडळींकडून भजन, हरिपाठ आणि आरतीचे आयोजन करण्यात आले होते। या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भक्तिभावाने सहभाग नोंदवला आणि धार्मिक वातावरणाचा मनमुराद आनंद लुटला। अशा प्रकारे माँ दुर्गादेवी मंदिरात पार पडलेल्या या भव्य धार्मिक सोहळ्याने अमरावती शहरात भक्तीचा सुंदर संदेश दिला आहे।